ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रोते हो, आज अधिक मासाचा 10वा दिवस. आज आपण ऐकणार आहोत अधिक मास अध्याय 10ची कथा. अगदी सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण अगदी समोर बसून गप्पा माराव्यात अशी कथा आपण आज ऐकणार आहोत. तर मागील अध्यायात आपण बघितले की भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला तिच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. आता या अध्यायात सुरुवातीलाच धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना अत्यंत नम्रपणे हात जोडून विचारतात, हे देवादिदेवा, हे जगन्नाथा, आपण म्हणालात की या पुरुषोत्तम मासाची म्हणजेच अधिक महिन्याची सेवा केल्याने सर्व प्रकारची दुःख दूर होतात आणि सुख मिळतात. पण भगवंता, आम्हाला माहीतच नाही की या महिन्याचे व्रत कसे करावे. तर कृपा करून या व्रताचे नियम काय आहेत, कोणत्या वस्तूचे दान करावे, कोणत्या देवाची पूजा करावी, कृपा करून आम्हाला विस्तारितपणे सांगा. या युधिष्ठिराचा हा परम कल्याणकारी प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण संतपणे हसले आणि म्हणाले, हे धर्मराजा, लक्ष देऊन ऐक. हा महिना सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ आहे. या महिन्यात व्रत करणाऱ्याने नियम काय काय पाळायचे हे मी तुला आता सांगणार आहे. अधिक मासात रोज सूर्योदयापूर्वी उठून देवाचे स्मरण करून स्नान करावे. विद्वानाच्या सल्ल्याने किंवा स्वतःच मनोभावे मी या पवित्र महिन्यात भगवान पुरुषोत्तमाची सेवा करेन असा संकल्प सोडावा. या संपूर्ण महिन्यात, मी तर म्हणेन संपूर्ण महिन्यात काय, पण आयुष्यात माणसानं कधीच खोटं बोलू नये, कोणाची निंदा लानस्ती करू नये, रागावणं, मांसमदिरा यासारख्या तामसी गोष्टीचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे. शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवण करावे, म्हणजेच एक वेळचा जेवण करून उपवास करणे जर शक्य नसेल तर सात्विक अन्नाचे आपण सेवन करावे. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की या महिन्यात भगवान विष्णूच्या पुरुषोत्तम रूपाची पूजा करायला पाहिजे. तर ही पूजा कशी करायची आता आपण पुढे बघणार आहोत. तर एक तांब्याचा किंवा मातीचा कलश घ्यायचा आणि त्यावर सोन्याची, चांदीची किंवा तांब्याची पुरुषोत्तम भगवानाची मूर्तीची स्थापना करायची. सुगंधी धूप, दीप, अक्षदा, फुले, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पुरुषोत्तम देवाचे मंत्राचा नामजप करावा. तर श्रोत्यांनो, या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच अपूपदान, ज्याला आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनारसे म्हणतो. या अधिक मासात जे लोक तुपाने भरलेल्या पात्रात 33 अनारसे म्हणजेच अपूप ठेवून ते ब्राह्मणाला दान करतात, त्याच्यावर माझी अखंड कृपा राहते असे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात. तर श्रोत्यांना, आपल्याला माहीत आहे का की या 33 संख्येचे महत्त्व काय आहे आणि हे 33 अनारसे कोणत्या कोणत्या देवाचे प्रतीक आहे? तर चला आपण जाणून घेऊया की हे 33 अनारसे कोणत्या कोणत्या देवाचे प्रतीक आहे. तर 12 अनारसे आदित्य सूर्यदेवाचे प्रतीक, 8 वसु, 11 रुद्र, 1 प्रजापती, 1 वषटकार. तर या 33 देवतांना उद्देशून दिलेले हे दान मनुष्याला सर्व पापातून मुक्त करते आणि त्याला ऐश्वर्य प्रदान करते. जे लोक गरिबीमुळे सोन्या चांदीचे भांडी दान करू शकत नाहीत, त्यांनी काश्य किंवा मातीच्या पात्रात अनारसे ठेवून दान केले तरी चालते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य या पद्धतीने अधिक मासाचे व्रत करतो त्याच्या कुळातील पितरांना मोक्ष मिळतो. या व्रताच्या प्रभावाने राजाला त्याचे हरवलेले राज्य मिळते, रोग्याला आरोग्य लाभते, दरिद्र माणसाला धन प्राप्त होते. तर आपण सर्वांनी अधिक मासामध्ये शक्यतोवर
जास्तीत जास्त पुरुषोत्तम भगवान यांचा नामजप करावा. तर श्रोत्यांनो, हा होता अधिक मास महात्म्याचा अध्याय 10. भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करोच, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. तर आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्व नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि आपल्याला पूर्ण अध्यायाचे श्रवण करायला मिळेल. आणि कमेंटमध्ये ओम नमो भागवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण.